तर नमस्कार मंडळी, आपली आवडती मालिका म्हणजे बाई तुझा आशीर्वाद ही मालिका आता वेगळ्याच वळणावर येऊन पोचलेली आहे. आणि आता संपूर्ण दांगट कुटुंब हे सुखी झालेलं आहे. पण त्यांना ह्याच्या मागे काय राज आहे हा अजून कोणाला कळलेला नाही आहे. पण तो आज राज यशादाला कळणार आहे. आणि यशादा पूर्ण गावासमोर बोलणार असतो तितक्याच तिथेच अवनी तयार होऊन आलेली असते. आणि मग अण्णा बोलतात की माझी सून आली आणि DJ वगैरे लावा. तर मग ते DJ वगैरे लावतात आणि मग तिचं धूमधडाक्यात असं स्वागत करतात. पण आता त्यानंतर तेवढ्यात सुलात्या काही ना काही चूक काढते आणि बोलते की ह्यांचं आता खरं लग्न झालं यावर कसा विश्वास ठेवायचा, कारण ह्यांनी तर लग्न करून आणले आणि कोण तिथे साक्षीदारसुद्धा नव्हता. तर मग ती बोलते की सगळ्यांसमोर लग्न लावून द्या म्हणून. तर मग आता यशोदाला जर कळलं हे लग्न खोटे म्हणून, तो आणि राजा बोलत असतो की नाही नाही कशाला, काही गरज आहे वगैरे. तर मग अवनी बोलते की ह्यांचा आमच्या लग्नावर विश्वास नाही ना, तर मी परत लग्न करायला तयार आहे असं ती बोलत असते. आणि आता अवनी राजासोबत परत लग्न करणार. आणि पण ते कसं ते आता बघूया. तर इकडे सगळेजण जमलेले असतात रिसेप्शनला, त्यामुळे आता तिथे सुलक्षणा आलेली असते. सुलक्षणा बोलते किती वेळ झाला धोंड्या तुझ्या सुनेला, अजून तुझी सून काही येत नाही असं त्याला बोलत वगैरे असते. पण आता अण्णाला तर काही माहिती नसतं, त्यामुळं मग ती म्हणती इथं धोंड्याची सून काय गेली काय पळून मागच्या दारानं असं बोलत असतं. आणि तो दत्तदादा पण हसत असतात त्यांना बघून. तर मग ते म्हणजे ती बाई त्याला म्हणजे सुलात्या बोलते की तुझ्यासारखे आम्ही रिकामटेकडे नाही, अजून किती वाट बघायची म्हणून असं ती तिला बोलत असते. तर मग हा धोंड्या अण्णा तिला असं बोलतो की तू किती रिकामटेकडी, तू हिमालय गाठशील रिकामटेकड्यापणात असं तो तिला बोलत असतो. आणि मग त्यांचं तिकडं चालूच असतं. त्यावर मग तो एक जोक मारतो आणि मग सगळे हसायला लागतात. ती सुलात्यासुद्धा तिथल्या माणसांना म्हणजे हा कसा कमी लेखला असं तिथं ते बोलत असते. त्यानंतर मग सुलात्या खूपच बोलत असते, त्यामुळे अण्णाला राग येतो. तो तिला बोलतो की हिचा नवरा गेला पळून दुबईला हिला सोडून असं तो बोलत असतो. आणि मग तिथले सगळेजण हसायला लागतात, कारण ही त्याला खूपच बोलत असते आणि आता ह्यांनीच तिच्यावर डायलॉग टाकलेला आहे. त्यामुळे आता दत्तदादाला राग येतो. तो बोलतो की आता इथे जो हसेल त्याचा दात दिसेल. आणि मग त्यानंतर तो असं बोलतो. तर मग आता अण्णा बोलतो की अरे इथं पहिलं तू मागं असतो आणि तुझाच दात दिसतो, त्यामुळे आता परत सगळेजण तिथे हसायला लागतात. त्यामुळे आता त्या दत्तभाऊची आणि अण्णाची जोरदार भांडणं होतात. आणि मग तिथे येतो धन्या. तर धन्या मग हे सगळं थांबवतो आणि दत्ता काकाला सुद्धा शांत करतो. आणि मग त्यांना बोलतो की अण्णाला बोलतो तुम्ही आतमध्ये जा म्हणून, मी इकडे बघतो म्हणून. आणि मग तो सुलात्याला आणि काकाला शूस वगैरे देतो आणि त्यांना बोलतो की तुम्ही शांत बसा, वहिनी येतं त्याचा असं तो बोलतो. आता मग धान्या त्यांना ज्यूस वगैरे देतो आणि मग तिला विचारतो की निमी दिसत नाही म्हणून कुठे गेली असं तो तिला बोलत असतो. आणि इकडे तिकडे बघत असतो. आता नमाला तर हिने कोंडून ठेवलेलं आहे, त्याच्यामुळे ती तर काही सांगू शकत नाही, पण तो तिला शोधत असतो. आणि मात्र इकडे नमा ही सायलीला कॉल करते. आता मग या नमाने सायलीला कॉल केलेला आहे. ती तिला बोलते की माझ्या आईने मला कोंडून ठेवले म्हणून तू लवकर इकडं घरी ये आणि मला सोडव म्हणून. आता मग ही सायली तिला बोलते की किती डेंजर बाई आहे ही, काहीही करू शकते. तर मग तिला राग येतो तिच्या आईला बोललेलं, त्याच्यामुळे ती बोलते अगं नीट बोल म्हणून. तर मग ती बोलते तुम्ही काळजी नका करू, मी येते म्हणून सोडवायला तुम्हाला. आणि मग इकडे सायली लगेच या कार्यक्रमातून तिच्या घरी जाते आणि मग तिला सोडून येते. त्यानंतर मग आता इकडे अवनी आणि राजा बसलेले असतात. आणि आता अवनी काय तयार व्हायला म्हणजे तयार होणार नसते, कारण तिला हे सगळं फसवणूक वाटत असतं. आणि तिने अजून तरी यांना किती दिवस फसवायचं आणि आज तर डायरेक्ट पूर्ण गाव आहे असं तिला वाटत असतं. राजा तिला बोलत असतो की हे सगळे माझ्या कुटुंबाने इमोशनमध्ये आपल्याला सरप्राईज दिले, त्यांना माहिती नाही ना आपलं लग्न हे खोटे म्हणून. आणि तो तिला बोलत असतो की हे सगळे येईल समोर एक दिवस ना, पण आता हे रिसेप्शन होईपर्यंत थांबा म्हणून. तर आता सगळा गाव जमला असं तो बोलत असतो. तर मग अवनी बोलते मी काय 1 तास म्हणून तुझी बायको म्हणून बाहेर येऊ का, नाटकं करायचं का, ती त्याला असं बोलत असते. ती त्याला बोलते की नवरा बायकोचं नातं हे खूप पवित्र वगैरे असतं. आणि ते अवनी त्याला चिडते. आणि अवनी त्याला बोलते की खरं काय आहे ना ते सांग म्हणून, आणि जा आत्ताच सगळ्यांना सांग. ती त्याला उठवते आणि मग ती दरवाजात त्याला ढकलते. मग तो दरवाजा उघडतो तर तिथे सगळेजण भाऊ तिथे बाहेर उभे असतात. आणि मग ते सगळे उभे असतात आणि त्यांनी आता भांडणं केलेली असते आणि तिने तेव्हा बघितलेली असते, त्यामुळे त्यांना असं वाटतं की वहिनी ह्याच्यामुळेच रागवल्यात म्हणून. तर मग ते सगळे एक एक करून तिला सॉरी बोलतात आणि राजाला कपडे बदलण्यासाठी घेऊन जातात.
आणि मग त्यानंतर आता ते राजाला तर घेऊन आले आणि त्याला कपडे बदलायला सांगतात. ते एक एक कपडे काढतात आणि मग राजा काही गप्पच असतो. त्यामुळे आता त्याला भाण्या म्हणतो की तू काय अजून रागावलंय का? आपली एवढी 1 मिनिटाची भांडणं, तू कशाला एवढा राग धरतोय म्हणून, मी यशोदाच्या शेवा खाल्ल्या म्हणून, असं तो त्याला बोलत असतो. अजून खाऊ का असं तो त्याला बोलत असतो. आणि मग त्याला आता बोलतो की सोड ना आता, आता आनंदाचा क्षण आहे, आपल्या घरात खूप दिवसांनी असा आनंद आला, असं तो त्यांना बोलत असतो. मग आता राजा त्यांना बोलतो की म्हणजे यशोदा वगैरे त्याला असं नाही का बारीक मुलासारखे कपडे घालायला लागतात. मग तो त्यांना बोलतो मी काय आता बारीक नाही, मी माझे कपडे घालून येतो म्हणून. आणि मग तो त्यांच्याकडून कपडे घेतो आणि तो कपडे चेंज करायला जातो. मग आता तर राजा कपडे बदलायला गेला असतो आणि सगळे कपडे तर आता संपलेले असतात. आता उरतो ते एक कुर्ता, तो सुद्धा आता सायलीने भाण्याला दिलेला असतो. तर मग आता ते बोलतात की हा कुणासाठी आणला, माझ्यासाठी कशाला आणला, मी तर घातला होता, असं तसं बोलतात. पण हा भानू काही सांगत नाही की मला तो सायलीने दिलाय. मग तो बोलतो की मी मला आणलाय म्हणून आणि मी आता परत चेंज करणार, आणि तो कुर्ता घेऊन तो तिथून पळून जातो. त्यानंतर मग राजा कपडे घालून येतो आणि मग यशोदा त्याला बोलतो की तू कोणतेही कपडे घाल, तुला सूटच करतात आणि आता तू छान दिसतं, असं त्याला बोलत असतात आणि त्याला कॉम्प्लिमेंट देत असतात. इतर आता मग गावातली माणसं खोंबलेले असतात, कारण त्यांनी जेवण वगैरे काही केलेलं नसतं आणि खूप वेळ झालेला असतो त्यांना येऊन. त्यामुळे आता एक बाई त्यांना बोलते, अण्णा अजून किती वेळ थांबायचं, किती वेळ तुमच्या सुनेची वाट बघायची, असं ती बोलत असते. तर मग आता सुलात आणि दत्ताभाऊची कुजबूज चालते की इथे जेवण नाही काय नाही आणि इथे एवढा वेळ झालं बसलं, याची सून अजून काही येत नाही आहे, कुठे पळून गेली का, असं तसं बोलत असते. मग ती आता परत एखादा ट्विस्ट टाकायला येते मग आणि त्याला सरबत तू घेते आणि बोलते की आता तू गरम झाला असशील, सरबत घे, थंड होशील, असं त्याला बोलते. आणि बोलते की मला सुद्धा मुलगी आहे, पण माझी मुलगी एवढा वेळ घेत नाही उरकायला म्हणून, तुझी सून काय एवढा वेळ घेते म्हणून उरकायला, असं तसं ती बोलत असते. मग आता अण्णा तिला बोलतात आणि त्यांच्यात परत असे वाद सुरू होतात, कारण तिला तर त्यांचं सुख पावशी नाही वाटत. त्यामुळे मग त्यांची सारखीच भांडण होत असतात आणि अण्णांना सुद्धा तिचा राग येतो. अण्णा बोलतात येईन माझी सून आणि उरकायला लागतो वेळ, नवीन नवरी, असं तो तिला बोलत असतो. त्यानंतर मग इकडे सायली भानूला धडकते आणि मग ती त्याला बघते की तिने दिलेला कुर्ता त्याने घातलेला असतो. त्यामुळे ती त्याच्याकडे बघत राहते आणि मग त्याला बोलते की आपण एक सेल्फी काढूया म्हणून. तर तो बोलतो की सेल्फी वगैरे सोड, मी ते नंतर काढेन म्हणून, मला आत्ता काम आहे. आणि मग तिथनं तो पळून जातो आणि मग ही रडायला लागते. तर मग तिथे नमा येते, नमा तिला विचारते का रडताय म्हणून. तर ती बोलते माझ्यासोबत त्याने सेल्फी वगैरे नाही काढला. तर मग नमा बोलते की तो काढेल, तो पहिला नाही नाही म्हणतो आणि नंतर काढतो म्हणून, आणि नंतर तो येईल सेल्फी काढायला, असं तिला सांगते. मग ती शांत होते. त्यानंतर मग आता राजा अवनीच्या रूममध्ये येतो आणि मग अवनी त्याला बोलते की छान दिसतंय म्हणून. तर मग तो बोलतो, यशोदा पण हेच बोलत होता की तू छान दिसते म्हणून. तर मग आता अवनी बोलते की आता एक गोष्ट कर म्हणजे अजून छान दिसेल. तर मग तो म्हणतो काय? तर मग ती बोलते की माईक असेल ना तिथे. तर तो बोलतो असेल ना. तर मग बोलते आता माईक घे आणि सगळ्यांना सांग की आपलं लग्न हे खोटं आहे म्हणून, कारण हे सगळं आता मी पचवू शकत नाही आणि आता हे खूपच वाढत चाललं आहे, आपण सगळ्यांना फसवायला नको म्हणून, असं ती त्याला सांगत असते. आणि ती रागात ते बांगड्या वगैरे असतात ते सगळ्या फेकून देते आणि मग ती दरवाजा उघडायला बाहेर जातेच. तर तिच्यासमोर यशोदा असतो. आता यशोदा हे सगळं बघतो की तिने बांगड्या वगैरे फेकलेलं आहे, नक्की काय झाले, असं मग तो आतमध्ये येतो आणि राजाला विचारतो की काय झालं म्हणून, काय टेन्शन आहे का, काय अडचण झाली आहे का. तर मग राजा त्याला अशी खुनवा करून सांगतो काही नाही वगैरे, असं त्यांचे वडील आजारी आहेत, त्यांच्या टेन्शनमध्ये, असं तो त्याला बोलत असतो. आणि मग आता यशोदा समजून घेतो आणि मग तो एक एक बांगडे उचलायला लागतो. मग राजासुद्धा त्याची मदत करतो. तर तो बोलतो की हे बरोबर नाही दिसणार त्यांच्यासमोर, तू उभा राहा, मी करतो म्हणून. आणि मग ते बांगड्या उचलत असतात. ते त्याला बोलतात की मला तुमच्यासोबत बोलायचं होतं, ते असं अवनीला बोलतात. आणि मग ते बोलायला लागतात की आपल्या घराचं नाव आशीर्वाद आहे, पण आत्याच्या शापामुळे अजून आपल्या घराला म्हणजे बाईचा पाय लागलेला नसतो आणि बाईचा आशीर्वाद हा मिळालेला नव्हता. पण आता तुमचं लग्न झाले आणि आम्हाला बाईचा आशीर्वाद मिळाला आहे, त्याच्यामुळे आम्हाला कधी काय करायचं आणि परवानगी वगैरे घ्यायची असं काही माहिती नसतं. तो सांगत असतो की बाईमुळे म्हणजे एका बाईमुळे घरात कोणती अडचण असते आणि काय काय करावं लागतं, काय काय सोसावं लागतं, असं तो तिला सगळं काही सांगत असतो. त्यामुळे आता अवनीलासुद्धा म्हणजे काहीतरी वाटलेलं असतं, तिलासुद्धा आता थोडीफार दया आलेली असते आणि तिलासुद्धा वाटतं की अजून आपण यांना फसवायला नको म्हणून. तर मग ती यशोदाला बोलते की मला तुमच्याशी बोलायचं आहे म्हणून. आणि मग आता राजा घाबरतो. आता जर हिने सगळं सांगितलं की आमचं लग्न खोटे वगैरे, तर आता खूप मोठा धमाका होईल आणि खूप मोठं सत्य बाहेर पडेल. मग आता अवनी त्याला सांगत असते की तुम्ही जसं बोललात की तुमच्या मर्जीने इथे सगळं होईल, पण असंच जर माझ्या घरचे असते तर आज मी इथे नसते, असं ती त्यांना सांगत असते. आणि मग ती यशोदाला बोलते की आम्ही तुम्हाला फसवलं म्हणून. तर मग तो उठतो आणि त्याला धक्का बसतो की आता काय फसवलं म्हणून. तर मग आता तो राजाला बोलतो की काय फसवलं म्हणून, राजाने काय केलं का.
तर मग ती त्याला सांगते की आमचं लग्न खोटं आहे म्हणून, आणि त्यांचं लग्न कशा प्रकारे झालं हे सगळं आता ती त्यांना सांगत असते. आता मग यशोदाला धक्का बसतो. यशोदा त्याला मारायला निघतो, पण आता ती बोलते की यात त्याच्या एकट्याची चूक नाही, आमच्या दोघांची चूक आहे म्हणून, आणि मला हे लग्न करायचं नव्हतं, आमचं काही एकमेकांवर प्रेम वगैरे नाही असं ती त्यांना सांगत असते. तर मग आता यशोदाला धक्का बसतो. आता यशोदाला काय बोलावं हे काही कळत नाही. मग यशोदा काय करतो, तिचे पाय पकडायला जातो आणि तिची माफी मागतो. बोलतो की आम्हाला हे काही माहिती नव्हतं, तुम्हाला आमच्यामुळे खूप अशी अडचण झाली असेल असं तो तिला बोलत असतो. पण अवनीला सुद्धा रडायला येतं. अवनीसुद्धा बोलते की काही नाही, तुमची काही चूक नाही, उलट तुम्ही मला किती समजावून घेतलं, मला किती मान दिला असं ती त्यांना बोलत असते. आणि मग आता यशोदा तिला बोलतो की तुम्हाला आमच्याकडून आता कोणता त्रास होणार नाही याची काळजी मी घेतो, आणि मी आता सगळ्यांना सांगतो की हे लग्न खोटं आहे म्हणून, असं तो आता तिला बोललेला असतो. पण आता यशोदा नक्की काय करणार, आणि नक्की आता ह्यांचं कळणार, ह्यांचं लग्न हे खोटं आहे का हे सगळ्यांना कळणार का, यावर अण्णाला काय वाटणार, आणि सुले आत्याचा शाप हा या घराच्या दांगट कुटुंबासाठी, दांगट परिवारासाठी आता खरंच खरा आहे का हे आता आपल्याला पाहायला भेटणार आहे. त्यामुळे ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि आता या सगळ्यानंतर आपल्याला पुढील भागात असं पाहायला मिळणार आहे की आता सगळेच खोळंबलेले असतात, आणि मग आता सुले आता बोलत असते, ती चिडलेली असते. ती बोलते आता तरी तुझी सुनी येणार आहे की नाही, आणि राजा तिथं एकटा आलेला असतो. राजा आणि यशोदा हे दोघं आलेले असतात. आता मग ती राजाला बोलते तुझी बायको काही येणार आहे की नाही, का गेली पळून, असं तसं बोलत असते. मग आता त्यांना सगळ्यांना राग येतो. मग आता यशोदा बोललेला असतो की तुम्हाला आमच्यामुळे कोणता त्रास होणार नाही, आणि मग आता तो माईक घेतो आणि सगळ्या गावाला सांगायला पाहतो की, आणि तो बोलतो की आमच्या घराला आता आत्याचा शाप होता असं तो बोलत असतो. आणि आता एवढ्यातच आमच्या घराला बाईचा पाय लागला आणि बाईचा आशीर्वाद लावला आहे असं तो बोलत असतो. पण आत्याचा शाप हा खरा ठरणार आहे असं तो बोलतच असतो. आणि तेवढ्यात मग तिथे येते ती अवनी. आता अवनीला अण्णा बघतात आणि बोलतात की माझी सून आली रे, माझी सून आली रे. आता मग हा यशोदाला आणि राजाला धक्का बसलेला असतो की आता ह्या तर बोललेल्या असतात की आता मी रिसेप्शनला येणार नाही, आणि मग ह्या कशा काय आल्या असा यशोदा आता सांगणारच असतो. आणि तेवढ्यात आता अवनी आलेली असते. अण्णा खुश होतो आणि अण्णा बोलतो की आता DJ लावा रे, गाणी वाजवा रे, माझी सून आली म्हणून आम्हाला म्हणजे आमचा आनंद आला आहे असं ते बोलत असतात. आणि अवनी तर तिथे आलेली असते. त्याच्यामुळे आता राजाला आणि यशोदाला खूप मोठा धक्का बसतो की ही कशी काय आली आणि ह्यांनी आपलं पाऊल कसं काय मागे घेतलं. आता अवनीने विचार केला असेल की यशोदाने मनापासून तिचं म्हणजे त्याच्या मनातलं प्रेम असं माया व्यक्त केलेली असते, आणि ती यशोदासाठी एवढं काही करू शकत नाही की ती या कुटुंबासाठी एवढं तर करू शकते असं तिला वाटतं. आणि मग ती रिसेप्शनला यायला तयार होते. आणि मग ती रिसेप्शनला तर आलेली असते, पण आता इकडे सुलत्ताचा मात्र जीवाचा तरफडा होतो. कारण आता तिला वाटत असतं की माझा शाप खरा ठरणार आणि ही मुलगीसुद्धा इथून पळून जाणार, आणि आता इथेसुद्धा आता अण्णाचा मान खाली होणार, अण्णाला मी दिलेला शाप आता हा खरा ठरणार असं ती तिथे म्हणत असते. म्हणजे तिच्या मनाला असं वाटत असतं. आणि पुढील भागात आपल्याला पुढच्या भागात असं आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता ती तर सुले आत्ता तर पूर्ण चिडलेली असते. कारण आता तर अवनी तिथं आलेली असते, अण्णाची सून तिथं आलेली असते. त्यामुळे आता ती बोलते की ह्यांचं लग्न असं पळून जाऊन झालं, ह्यांनी आधी लग्न केलं, हे लग्न खरं आहे की नाही हे आम्ही कसं काय ठरवायचं. आता हे सगळ्या गावासमोर असं बोलते. त्यामुळे आता मग अण्णाला ती बोलते की आता ह्यांचं लग्न परत लावून द्या म्हणून, आम्ही कशावरतून विश्वास ठेवायचे की नाही काही ह्यांचं लग्न झालं आहे म्हणून. तर मग आता यशोदाला तर सगळं माहिती असतं. त्यामुळे तो बोलतो की ह्यांचं लग्न झालं हे आम्हाला माहिती आहे, गावाला दाखवून काय द्यायची काय गरज आहे म्हणून आम्ही नाही लग्न लावून देणार परत, असं तसं बोलत असतो. राजासुद्धा बोलतो की आम्ही आमचं लग्न केले, परत कशाला लग्न लावून द्यायचं असं तो तिथे बोलत असतो. मग अवनीला कसं तरी वाटतं. आणि आता मोठा ट्विस्ट आणि मोठा धमाकाही त्या मालिकेत आता अवनी टाकणार आहे. अवनी आता बोलणार की तुमचा विश्वास नाही आहे ना आमच्या लग्नावर, तर आम्ही आता परत लग्न करायला तयार आहे. तर आता मग सुले आत्ता घाबरते आणि सुले आत्ता बोलते की ह्याचं खरंच प्रेम आहे का, आणि मी दिलेला शाप हा खोटा ठरणार आहे का आता, असं सुले आत्ताला वाटत असतं. आणि आता अवनी पुन्हा एकदा लग्न करण्यासाठी तयार झालेली असते. पण आता नक्की काय होईल, आणि या सगळ्यासाठी आता राजा तयार असेल का. राजाला सुद्धा वाटेल की आता अवनीला आपण आवडायला लागलो आहे आणि ती आता आपल्या घराचा आशीर्वाद बनणार, आणि ती आता कायम आपल्या घरात राहणार का, असा आता प्रश्न त्याच्यासमोर उपस्थित झालेला आहे. आणि या मालिकेत अजून पुढे नवीन काय ट्विस्ट होतात हे आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि ही मालिका अजून थोड्या रंगतदार होणार आहे. आणि या मालिका बघायला सुद्धा आपल्याला खूप सुद्धा मजा येणार आहे. त्यामुळे अशाच या मालिकेचे नवनवीन भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.